NTC मध्ये नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन या NTCच्या ऑफिसमध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत। राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संयुक्तरित्या प्रतिनिधी मंडळ आमचे कार्यकर्ते काही थोडे एक त्यांना निवेदन देऊन आमची जी मागणी आहे गेली 6 महिने आज आम्हाला पगार नाही। आज पगाराविना कामगार तडपतोय, त्याचा हक्क देखील त्यांना देण्याला यांची पगार महिन्याला द्यायला यांच्याकडे पैसा नाही म्हणतात आणि हे सगळं आलिशान इतर करतात काही कारभार। तो कसा का होतो आम्हाला काय याचं गणित कळना झालेलं आहे आणि कामगार एकदम पुरा बेजार झालेला आहे। आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील विनंती केली, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे, तसा त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर या देशाचे वस्त्र उद्योग मंत्री त्यांना देखील आम्ही निवेदनं दिलेली आहेत, त्यांचा देखील आम्ही टाईम मागितलेला आहे आणि NTCचे जे वरचे अधिकारी आहेत चेअरमन त्यांना देखील त्या पद्धतीचं आमचे नेते आदरणीय सचिन भाऊ अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचे देखील प्रयत्न सातत्यानं चालू आहे। आज कामगारांची संख्या कमीत कमी नाही म्हटलं तरी 3-4 हजार कामगार संख्या आहे टोटल महाराष्ट्रामध्ये। या 3 आणि त्या 2 5-6 गिरण्या आज आहेत। वास्तवात हे सर्व कामगार एकदम भयानक अवस्था झालेली आहे। एक तर महागाईनं बेजार झालेला कामगार, आज मुलांना एज्युकेशनला कुठल्याही पद्धतीचा पैसा त्यांच्याकडे नाही। पगार तसं आम्ही आहे ती वस्तुस्थिती बोलतोय। आज आमची 6 महिन्याची सॅलरी जवळपास त्यांनी दिली नाही आणि ती आम्हाला 100% मिळाली पाहिजे। आज आमचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते आज देखील त्या पद्धतीचे कसोशीनं प्रयत्न करतायत। आज हे लोक म्हणतात इथं वायसी माझ्या हातामध्ये काही नाही आमच्या, अरे मग हातामध्ये काही नाही तर तुम्ही दिल्लीला इथली जी परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या पत्रानं त्यांना कळवा की आम्हाला हैराण व्हायला लागलोय, आम्ही इथं कामगार आम्हाला सतवतात आणि त्यांनाही पगार नाही। म्हणजे आज तुम्हाला इथे आम्हाला येण्याला देखील प्रतिबंध करण्याचं त्यांचं धोरण चाललेलं आहे। हे लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट आहे। आम्ही काही इथं येऊन कुठली मोडतोड केली नाही, कुणाला काही आम्ही धमकवलेलं नाही। ही लोकशाही महात्मा गांधीजींच्या विचाराची संघटना आहे आणि त्याचं पालन करून आम्ही या ठिकाणी वागतोय आणि ह्यांना कुठला त्रास होतोय तेच काही मला कळत